अपर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजलाच भावे अन्यथा 8 जुलैपासून बेमुदत ठिय्या आंदोलन। प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय हे फलटण साखरवाडी इथं न करता वडूज या मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी खटाव तालुक्याच्या वतीनं बुधवार दिनांक 8 जुलै 2026 पासून वडूज तहसील कार्यालयाच्या आवारात प्रश्न निकाली निघेपर्यंत लक्षवेधी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे। शासनाकडे दिलेल्या निवेदनात अपर जिल्हाधिकारी कार्यालय फलटण इथं झाल्यास कार्यक्षेत्राच्या एका टोकाला कार्यालय राहणार असून अनेक नागरिकांना 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागेल असा दावा करण्यात आला आहे। प्रशासकीय कार्यालय जनतेच्या सोयीसाठी असतात, त्यामुळे तिन्ही तालुक्यांना समान अंतरावर असलेलं वडूज हेच योग्य व मध्यवर्ती ठिकाण असल्याचं आंदोलकांनी नमूद केलंय। वडूज इथं जिल्हा सत्र न्यायालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, नजीकच प्रांत कार्यालय यांसारखी महत्त्वाची कार्यालय आधीपासून कार्यरत आहेत। तसेच सुसज्ज व प्रशासकीय इमारत उपलब्ध असल्यानं नवीन इमारतीसाठी शासनाला अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही असा मुद्दाही निवेदनात मांडण्यात आलाय। या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी वडूज तहसील कार्यालयात तहसीलदार माने यांना निवेदन देण्यात आले। शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूज तालुका इथं स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी उपसभापती विजयकुमार शिंदे, माजी नगरसेवक शहाजी गोडसे, जनता क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यवान कमाने, आनंदास साठे, महेश कदम, ॲडव्होकेट RB माने, नंदकुमार वाघमोडे, कौस्तुभ ज्ञानसागर, सचिन एलमर, दत्ता पवार, जमीर काजी, प्रल्हाद सावंत, किरण जोशी, श्री तोडकर, राजीव चव्हाण, संतोष भोसले, वडूज संघटनेचे सचिव मयुरेश देशपांडे, उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह। खटाव तालुक्यातील सगळी जबाबदार जनता या ठिकाणी आपल्याला आलेली आहे। येण्याचं कारण असं आहे की पेपरला आत्ताचा मी वाचला की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे फलटणला होते। फलटणला होताना शासनानं असा काही विचार केला नाही की फलटणपासून पलीकडं जिल्हाधिकारी कार्यालयाचं कार्यक्षेत्र राहत नाही आणि तिथून इकडं जर कुर्ल्यापर्यंत किंवा इकडे विचार केला तर जवळजवळ 100 किलोमीटर अंतर। तर या अनुषंगानं तो निर्णय रद्द करण्यात यावा आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून वडूज या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं यासाठी आम्ही सर्वजण आलो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुषंगाने जी कार्यालय असतात, उदाहरणार्थ ते जिल्हा सत्र न्यायालय आपल्या इथेच आहे, उपविभागीय पोलीस कार्यालय इथंच आहे आपल्या इथे, त्या अनुषंगाने ही कार्यालय सगळी, नाहीतर मग कार्यालय इकडं एक तिकडं त्या म्हणून लोक जनतेला फार तापवू शकतो या संदर्भात। अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय हे फलटण या ठिकाणी करण्याचा घाट प्रशासनाने घातल्यामुळे खटाव तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना, जाणकार कार्यकर्ते, जबाबदार नागरिक, पत्रकार, सर्व लोके हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून माननीय तहसीलदार यांना निवेदन दिले। त्या ठिकाणी निवेदनात असा इशारा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत फलटणला होणारं जिल्हाधिकारी कार्यालय रद्द होत नाही आणि वडूज या ठिकाणी त्याचा झालं पाहिजे नवीन, अशा पद्धतीने ते निवेदन दिलं। जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही खटाव तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत। याची दखल आत्ता सध्या अधिवेशन चालू आहे पावसाळ्यात, त्यामध्ये मुख्यमंत्री, महसूल मंत्री, या विभागाचे ग्रामविकास मंत्री यांनी तात्काळ हा मुद्दा उपस्थित करून तात्काळ फलटणचं कार्यालय रद्द करून वडूज या ठिकाणी व्हावं ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। यासाठी आम्ही उद्यापासून बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसत आहोत। तरी खटाव तालुक्यातील, मान तालुक्यातील सर्व नागरिकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्येनं उपस्थिती दाखवून प्रशासनावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करा। जिल्हाधिकारी कार्यालयाने परवा नोटीस काढलं होतं की त्यांच्या अधिकारापेक्षा असणाऱ्यानुसार संतोष पाटील यांनी की सातारा जिल्ह्यातला अप्पर विभागीय जिल्हाधिकारी कार्यालय हे फलटण या ठिकाणी मला अधिकार उपलब्ध असल्या पद्धतीनं त्या ताकदीचा वापर करून मी तिकडे नेत आहे। तर या ठिकाणी 7
जुलैपर्यंत ज्यांना कोणाला तक्रारी किंवा हरकती घ्यायची असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला त्या नोंदवा. या दृष्टीने आम्ही गेले 26 तारखेपासून पाठपुरावा केला. जवळपास खटावच्या निम्म्या ग्रामपंचायतीने आम्हाला ठराव दिलेले आहे की हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, सामान्य नागरिकांच्या दृष्टीनं, सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि नोकरदारांच्या दृष्टीनं हे खूप अन्यायकारक आहे. आता दळणवळणाचा विचार केला तर आहे तिथं जिल्हाधिकारी कार्यालय आम्हाला खूप सोयीचं आहे, कारण तिथं वाहतूक खूप चांगली आहे. पण फलटण या ठिकाणी जिथं वाहतुकीच्या दृष्टीनं अगदी फलटण, मान, खटाव ह्या दोन्ही जिल्ह्याचा जर भौगोलिक विचार केला तर त्या ठिकाणी दळणवळणाची काही सुविधा नाही, वाहतूक कमी आहे. मग अशा ठिकाणी सामान्य माणूस कसा जाणार हे अशक्यपायक गोष्ट आहे. विद्यार्थी तर लांबच होणार. मग हे सगळ्या दोन्ही तालुक्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे. जरी हा निर्णय तिन्ही तालुक्यांचा जरी असेल, आमच्या ऐकण्यात असं आलं की फलटण सोडून पुढे साखरवाडी या ठिकाणी कुठेतरी गाव आहे की ते अगदी पुणे बॉर्डर आहे. मग ह्या 3 तालुक्यांना ह्याचा काय उपयोग होणार आहे? म्हणजे एक तर दळणवळणाचा प्रश्न, शेवटी जे जिल्हाधिकारी कार्यालय हे सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी आहे, तिथं जर हा परिमाण खर्च होणार असेल आणि तो नागरिक तिथं पोहोचणार नसेल तर त्या कार्यालयाचा आम्हाला काही उपयोग होणार नाही. तर हा अन्यायकारक निर्णय आहे. दुसरं, सध्याचा विचार केला तर सातारा जिल्हा सत्र न्यायालय वडूजला आहे, परत उपविभागीय पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय हे सुद्धा वडूजला आहे. तर ही 2 महत्वाची कार्यालय या ठिकाणी असताना तिसरं त्या ठिकाणी नेण्यात